आता सांगलीतून एक मोठी बातमी समोर येते। सांगलीच्या येळावीमध्ये बसचा मोठा अपघात टळलाय। बस विहिरीत पडता पडता वाचली आहे, तर विहिरीच्या कठड्यावर बस थांबल्याने मोठा अनर्थ टळलाय। चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा भीषण असा अपघात झालाय। अपघाताची दृश्य आपण पाहतोय। सांगली जिल्ह्यातील येळावी या ठिकाणची दृश्य आहेत। सुदैवाने या ठिकाणी बस त्या ठिकाणी कठड्यावर थांबल्याने मोठा अपघात टळला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, आपण पाहतोय बस विहिरीत पडता पडता थोडक्यात वाचलेली आहे, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। काय ताजे अपडेट आहेत? हा अपघात नेमका कसा झाला? नक्कीच प्रथमेश, आपण ज्या दृश्यामध्ये पाहतोय ही बस आहे ती तासगाव आगाराची बस आहे। ही बस चिंचवडहून तासगावकडे निघाली होती, परंतु या बसचे चालक आहे त्या चालकाचा या बसवरील ताबा सुटला, त्यामुळे रस्त्याकडे असणाऱ्या शेतामध्ये बस भरधाव वेगाने घुसली। यावेळी जी बस आहे ती येळावीमध्ये आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याचं पाहावयास मिळतं। त्यानंतर बस जी आहे ती विहिरीच्या दिशेने वेगाने जात असल्याचं पाहावयास मिळालं। त्यामुळे ज्या बसमध्ये प्रवासी आहेत त्यामध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण उडाला होता, परंतु बस जी आहे ती शेतातील विहिरीत जवळ थांबली। त्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून या बसमध्ये असणारे जे प्रवासी आहेत ते बालंबाल बचावल्याचे पाहावयास मिळते। बसमध्ये असणारे प्रवासी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। विहिरीजवळ जात काठोकाठ ही भरलेली जी विहीर आहे ती आपण दृश्यामध्ये पाहतो, याच कठड्यावरती ही बस थांबलेली आहे। चालकाने ऐनवेळी प्रसंगावधान दाखवली, त्यामुळे जी बस आहे ती विहिरीमध्ये पडता पडता वाचलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून ज्या अपघाताची घटना आपण पाहतोय, याच अनुषंगाने ही देखील घटना महत्त्वाची आहे। परंतु चालकाने जी शेतामध्ये जे एक मातीचा ढिगारा होता, या ढिगाऱ्यावरती ही बस घातली, त्यामुळे विहिरीच्या अगदी लगत जवळ ही बस थांबलेली आहे। त्यामुळे बसमध्ये असणारे जे मोठ्या संख्येने प्रवासी होते ते बालंबाल बचावल्याचे पाहावयास मिळते। त्यामुळे सांगलीचा हा बसचा जो अपघात आहे तो थोडक्यात बचावल्याचा देखील पाहावयास मिळतं। प्रथमेश, अगदी स्वप्नील, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।